नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील केपी सर्स अकॅडमीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण नंबर सिस्टीम या टॉपिकवरचे काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की गणितामधला पहिलाच टॉपिक आहे नंबर सिस्टीम आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स या टॉपिकवर आपल्याला विविध प्रश्न किंवा विविध परीक्षांमध्ये विचारलेले दिसतात. 2021 ची सुरुवात ही वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटने झालेली आहे. आता सध्या स्टाफ सिलेक्शन CGL ची परीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. IB ची ऑलरेडी अनाउन्समेंट झालेली आहे. तर अशा वेगवेगळ्या परीक्षांसाठी मग ती सेंट्रल गव्हर्नमेंटची असो किंवा मग त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा असो, सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नंबर सिस्टीम हा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. आणि तो प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एक विशिष्ट पद्धत अप्रोच महत्वाचा आहे. एक शॉर्टकट त्या ठिकाणी कसा वापरला जाऊ शकतो त्याच्याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्षपूर्वक तुम्ही ते ऐका आणि तो शॉर्टकट समजून घ्या. चला तर मग आपण खूप जास्त वेळ वाया न घालवता आपण ऍक्च्युअल क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, मी जसं म्हटलं तुम्हाला की वेगवेगळ्या व्हरायटीज क्वेश्चन्स मी यामध्ये ठेवलेले आहेत. क्वेश्चनचे टाइप वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आपल्या समोर या ठिकाणी येतोय. पहिला प्रश्न आहे 112 गुणिला 5चा चौथा घात. आता बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करत असताना माझा आग्रह तुमच्यापासून असा नेहमी राहिलेला आहे की तुमचे वर्ग घन पाठ असले पाहिजे. काही संख्यांचे घातांक तुमचे पाठ असलेच पाहिजे. त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होतो. आणि 5च्या पॉवर्स जर तुम्ही बघितल्या तर 5च्या पॉवर्सच्या बाबतीमध्ये खूप विशिष्ट पद्धतीने आपण 5च्या पॉवरला अरेंज करू शकतो. आता मित्रांनो, 5चा चौथा घात हा 625 होतो. लक्षात घ्या, 625. आणि 5चा चौथा घात लक्षात ठेवण्यासाठी खूप महत्वाचा शॉर्टकट किंवा सुंदर शॉर्टकट असा आहे की 25चा वर्ग म्हणजे 5चा चौथा घात आणि 625 या संख्येला आपण 10,000 भागिला 16 अशी त्याची रिअरेंजमेंट आपण करू शकतो. म्हणजे आता मला 112ला मला जर 625 ने गुणायचंय, तर बघा मी आता अरेंजमेंट याची कशी केली आहे. मी 625ला 10,000 भागिला 16 अशा पद्धतीने लिहून घेतोय. 16चा पाढा जर पाठ असेल तर 16 एक 16, 16 साते 1200 आणि 7 गुणिला 10,000 म्हणजे 70,000 हा जगातला सर्वात सोपा गुणाकार झाला. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे 70,000 असेल, जो आपला पर्याय क्रमांक 4 आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 2 आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीने 5चे पॉवर्स म्हणजे बघा, 5च्या पॉवर्स म्हणजे काय? 5चा पहिला घात म्हणजे 5. आपण 5ची रिअरेंजमेंट अशी करू शकतो 10/2. 5चा वर्ग हा होतो 25. 25 ची रिअरेंजमेंट आपण करू शकतो 100 भागिला 4. म्हणजे कोणत्याही संख्येला 25 ने गुणताना त्या संख्येला 4 ने भागून टाका आणि मग आलेल्या भागाकाराच्या उजवीकडे 2 शून्य ठेवले तर तुमचं उत्तर होऊन जातं. सिमिलरली 5चा जर तिसरा घात जर आपण घेतला, 5चा तिसरा घात, 5चा तिसरा घात म्हणजे 5चा घन, तो होतो 125 आणि 125 ची रिअरेंजमेंट आपण 1000 भागिला 8 अशी करू शकतो आणि 5च्या चौथ्या घाताची 5चा चौथा घात म्हणजे 625 त्याची अरेंजमेंट आपण 10,000 भागिला 16 अशी करू आपली केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपलं हे उत्तर लवकरात लवकर मिळालंय. दुसरा प्रश्न बघा आपल्या समोर येतोय की 156 या संख्येला या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवली असता त्याला 23 ने निशेष भाग जाईल. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी बघा असा होतोय की 1056 ला नक्कीच 23 ने भाग जात नाहीये. 1056 ला 23 ने भाग जात नाही. आता 23 ही मूळ संख्या आहे. जर तुम्ही 1056 ला जर 23 ने भागण्याचा प्रयत्न केला तर बघा, 23 चोक होतात 92. खाली किती उरतील? 105 मधून जर तुमचे 92 गेले तर खाली उरले 13. वरून घेतला 6. तर 136 काही 23च्या पाढ्यामध्ये येत नाहीये. पण 138 23च्या पाढ्यामध्ये येतो. म्हणजे जर आपण 1056 मध्ये जर 2 मिळवला तर ती संख्या होऊन जाईल 1058 आणि 1058 ला 23 ने निशेष भाग जाईल. म्हणून 1056 मध्ये
2 मिळवला असता त्या संख्येला 23 ने निशेष भाग जाईल. पाढे पाठ करत असताना मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितलंय 13, 17, 19, 23, 27, 29 यांचे पाढे आपले पाठ असले पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्याला या पाढ्यांशी किंवा या संख्यांच्या पाढ्यांशी संबंधित प्रश्न विचारलेला दिसतो. आणि हे पाढे आपल्याला अडचणीचे वाटतात. आपण ते सहसा त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलेलं नसतं म्हणून. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज याचं सूत्र आपल्याला डायरेक्ट आहे आणि ते सूत्र आपण लिहून घेऊ. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 भागीला 2 या सूत्राने काढली जाते. n म्हणजे त्या नैसर्गिक संख्या. आता इथं नैसर्गिक n ची किंमत किती दिली आहे? 35 दिली आहे. म्हणून ती बेरीज येणार आहे 35 गुणिला 35 अधिक 1 म्हणजे 36 भागीला 2. सो 2 ने भागू आपण. 1 बे 18 दुने 36. सो 35 गुणिला 18 करावं लागेल आपल्याला. 18चा पाढा पाठ असला पाहिजे. 18 पंचे 90, हातच्याला 9 तिथल्या तिथेच द्या. 18 त्रिक 54, 54 आणि 9 येणारे 63. म्हणजे पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती होईल? 630. लक्षात घ्या. हे सूत्र महत्वाचं आहे. पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसामध्ये n अधिक 1 भागीला 2 एवढी असते. पुढचा प्रश्न आहे बघा. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? तर माझा असा आग्रह राहील तुमच्याकडून की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुमच्या पाठ असल्याच पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती असेल 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्या 25च्या 25 मूळ संख्या माहिती पाहिजे. आणि ह्या सर्व 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या सर्व 25 मूळ संख्यांची बेरीज ही 1060 होते. 1060 होते. हे पण तुम्ही जर लक्षात ठेवलं तर कदाचित जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला, की 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? तर त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहिता येईल. आता आपल्याला या ठिकाणी फक्त 5च मूळ संख्यांची बेरीज विचारली आहे. तर पहिल्या 5 मूळ संख्या बघा. सर्वात लहान मूळ संख्या 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतरची 7 आणि त्याच्यानंतर 11. ह्या झाल्या पहिल्या 5 मूळ संख्या. सो 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 18 किती झालं? 28. सो पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज ही 23 येणार आहे. पुढचं बघा आता 72,519 गुणिला 999, 9,999. तर नेहमी लक्षात घ्या, एखाद्या संख्येला तुम्ही अशा दुसऱ्या संख्येने गुणतायत, की ज्याच्यामध्ये सर्वच 9 आहे. बघा आता या संख्येमध्ये सर्वच 9 आहेत. तर या ठिकाणी याच्यासाठी एक विशिष्ट नियम आहे किंवा आपण तशी रिअरेंजमेंट करून तो वापरू शकतो. 9,999 4 वेळेस 9 आहे. तर मग मी याच्यासाठी बघा नियम शॉर्टकट काय सांगतोय. जितके 9 असतील तितके 0 या संख्येच्या उजवीकडे ठेवा. म्हणजे याच्यामध्ये 4 9 आहेत दुसऱ्या गुणकामध्ये, तर 4 मी 0 ठेवले आणि तीच संख्या म्हणजे काय 72,519 मी त्याच्यातून वजा करून टाकेल आणि ही वजाबाकी म्हणजे माझा प्रोडक्ट म्हणजेच माझा गुणाकार. ही वजाबाकी. फक्त ही वजाबाकी तुम्ही व्यवस्थित करा. शून्यातून 9 गेला 1, हातच्याला 1, इथं 8 येतील, हातच्या 1, नंतर 4. पर्यायांकडे पण तिरकी नजर असू द्या. हातच्या 1, इथं तुमचं 7 येईल. हातच्या 1, 9तून 8 गेले 1. आता बाकीच्या किमती जशाच तशा राहतील. 1, 5, 2, 7 म्हणजे तुमचं उत्तर 7, 2, 5, 1, 1, 7, 4, 8, 1 यायला पाहिजे. जो आपला पर्याय क्रमांक 1 आहे. नाहीतर याला जर तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने करायला गेले असते तर याला खूप वेळ लागला असता. आता तुमच्या मनात शंका येते की सर असं तुम्ही का केलं? तर मला सांगा मित्रांनो, जर या 9,999 ची काही रिअरेंजमेंट मला करता येते का? ती रिअरेंजमेंट कशी करता येऊ शकते बघा. 72,519 आपण जसं तसं ठेवू आणि या 9,999 ला मी जर असं लिहिलं 10,000 वजा 1 तर नक्की चालणार आहे. आणि हा कंस सोडवताना आपण काय करू? कंस सोडवताना कंसातील प्रत्येक संख्येने कंसातील बाहेरीलच्या संख्येला गुणावं लागेल. सो 10,000 गुणिला 72,591 ही एवढी संख्या येईल. मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजा आणि 72,591 गुणिला 1 म्हणजेच किती? 72,591 आणि हेच आपण इथं केलेलं आहे.
आणि म्हणून या ठिकाणी कन्सेप्ट काय सांगतो, एखाद्या संख्येमध्ये जितके 9 असतील, त्या संख्येने तुम्ही दुसऱ्या संख्येला गुणत असाल, तर दुसऱ्या संख्येच्या उजवीकडे जेवढे 9 असतील तेवढे शून्य ठेवा आणि ती संख्या त्याच्यातून वजा करून टाका. पुढचा प्रश्न बघा, 517 स्टार 34 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर आपल्याला सर्वांना कल्पना असेल तीनाची कसोटी. तीनाची विभाज्यतेची कसोटी अशी आहे, की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनाच्या पटीत असेल, म्हणजे ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनाने भाग जात असेल, तर त्या पूर्ण संख्येला तीनाने निशेष भाग जातो. तर आपण काय करू, जे अंक आपल्याला दिलेत त्यांची बेरीज करू आपण. म्हणजे आपल्याला 5 अधिक 1 अधिक 7 अधिक स्टार अधिक 3 अधिक 2 अधिक 4 यांची जर आपण बेरीज केली, तर ती 6 आणि 7 13, 13 आणि 3 16, 16 आणि 2 18, 18 आणि 4 22, ती येते 22. 22 अधिक स्टार. आता 22 मध्ये पर्यायातली कोणती संख्या मिळवली म्हणजे ती तीनाच्या पटीत होणार आहे. तर 22 मध्ये जर आपण 2 मिळवले तरच ती तीनाच्या पटीत म्हणजे 24 होईल. म्हणून स्टारच्या जागी येणारा अंक हा काय असला पाहिजे? 2 असला पाहिजे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या 15 पर्यंतच्या पाठ असल्या पाहिजे. त्याच्या ऍप्लिकेशनवर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसतो. पुढचा प्रश्न आहे बघा, एका संख्येला 56 ने भागितले असता 29 बाकी उरते. एक संख्या आहे, समजा ती संख्या x आहे. त्या संख्येला जर तुम्ही 56 ने भाग दिला, ओके, सॉरी 56 ने भाग दिला, म्हणजे समजा ही एक संख्या आहे, भागाकाराचं चिन्ह आपण असं काढतो, याला तुम्ही 56 ने भाग दिला, तर भागाकार काही येत असेल आपल्याला माहित नाही, पण बाकी किती उरते? 29 बाकी उरते. आता त्याच संख्येला जर 8 ने भाग दिले असता बाकी किती उरेल? आता बघा, भाजक जो आपला पहिला भाजक जो होता, भाजक म्हणजे भागणारी संख्या, एक नंबरचा जो भाजक होता तो आपला आहे 56 आणि बाकी पहिल्या केसमध्ये बाकी किती उरत होती? 29 बाकी उरत होती. आणि आता त्याच संख्येला भाग देण्यासाठी भाजक क्रमांक 2 तुमचा आहे 8, तर आपल्याला या ठिकाणी बाकी शोधायची आहे. तर बघा प्रॉब्लेम तुम्ही 2 सेकंदात करू शकतात. पहिल्या भाजकाला दुसऱ्या भाजकाने निशेष भाग जातोय. 58 ला जर 56 ला जर 8 ने भागितलं तर निशेष भाग जातो. म्हणून फक्त बाकी शोधण्यासाठी आता जी पूर्वीची बाकी आहे त्याला 8 ने भागून टाका. जर तुम्ही 29 ला 8 ने भागितलं तर बाकी किती उरेल? 5 आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात घ्या. अशा प्रकारचा प्रश्न आला तर नेहमी पहिल्या भाजकाला जर दुसऱ्या भाजकाने निशेष भाग जात असेल, तर पूर्वीच्या बाकीला नवीन भाजकाने भागून टाका आणि त्याच्या भागाकारात जी बाकी उरेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढचा प्रश्न बघा, एका संख्येला 5 ने भागितले असता बाकी 3 उरते. जर त्या संख्येच्या वर्गाला, आता बघा संख्येचा वर्ग होतोय, त्या संख्येच्या वर्गाला आपल्याला कितीने भागायचंय? त्या संख्याच्या वर्गाला 5 ने भागितले असता बाकी किती उरेल? आता बघा, जर संख्येचा वर्ग करताय तर बाकीचा पण वर्ग होईल. म्हणजे बाकी आपली या ठिकाणी किती होती? 3. सो 3चा वर्ग किती होऊन जाईल? 9. आता 9ला फक्त 5 ने भागा. कारण पूर्वीचा भाजक तुमचा काय? 5. त्याला नवीन भाजकाने निशेष भाग जातोय. म्हणून आपल्या मागच्या नियमानुसार या आता जी नवीन बाकी तुमची राहील 9, 9ला 5 ने जर भागितले असता, 9ला जर 5 ने भागितलं तर बाकी किती उरते? 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. आय होप तुम्हाला प्रश्न समजलाय. पुढचा प्रश्न बघा, अशा किती 3 अंकी संख्या आहेत त्यांना 6 ने निशेष भाग जातो? किती 3 अंकी संख्या आहेत? आता बघा याला फार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतोय. बघा 3 अंकी संख्या या 100 पासून सुरुवात होतात आणि त्यांचा शेवट होतो 999. सर्व 3 अंकी संख्या ह्या 2 संख्यांच्या मधल्या आहेत. सुरुवात त्याचा 100 ने होते आणि शेवट त्याचा 999 ने होते. तुम्हाला संख्या कशाने भाग जाणार आहे शोधायच्या आहेत? 6 ने. म्हणून ह्या दोघं संख्यांना 6 ने भागून टाका आणि इथं फक्त भागाकार शोधण्याचा प्रयत्न करा. इथं भागाकार शोधा फक्त. भागाकार काय येईल? मला पूर्ण कल्पना आहे की पूर्ण भाग जाणार नाही. बाकी काय उरते बाकीकडे लक्ष देऊ नका. भागाकार करा. बघा 6 एक 6, खाली उरले 4, खाली किती उरतील? 4, वरून घेतला 0, 6 6 36. म्हणजे इथं भागाकार किती आला? 16. जी बाकी उरेल ती मी गृहीत धरत नाहीये. इथं पुन्हा 6 ने भाग देऊ. 6 एक 6, पुन्हा किती उरेल? खाली 3 उरतील. 6 6 36, पुन्हा खाली 3 उरतील. पुन्हा 6 6 36. जी बाकी उरेल ती सोडून द्या.
आता हे जे दोघं भागाकार आलेत त्यांची वजाबाकी म्हणजे तुमचे अपेक्षित उत्तर. 166 मधून या 16 जर वजा करून टाकले, 166 मधून 16 वजा केले तर किती भेटतात? 150 भेटतात. म्हणून 3 अंकी संख्या ज्यांना 6 ने निशेष भाग जातो अशा एकूण संख्या होऊन जातील 150. खूप महत्वाचा प्रश्न आहे. इव्हन एसटीआय मेन्स आणि पीएसआय मेन्सला देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 3 अंकी संख्या म्हटलंय म्हणून आपल्या संख्यांची सुरुवात 100 ने होईल आणि शेवट 999 ने होईल. याच्यामध्येच सर्व संख्या आहेत. मला समजा जर 7 ने भाग जाणाऱ्या संख्या विचारल्या असत्या 3 तर मी या 100ला पण 7 ने भागितलं असतं, 999 ला पण 7 ने भागितलं असतं. आणि आलेल्या भागाकारांची काय केली असती? वजाबाकी केली असती. पुढचा प्रश्न बघा. मागचा प्रश्न जसा सॉल्व्ह केला होता आपण त्याच टाईपचा प्रश्न आहे. आता प्रश्न काय म्हणतोय बघा. 357 ने एका संख्येला 357 ने भाग दिला म्हणजे आपला पूर्वीचा भाजक क्रमांक 1 357 आहे. आणि या केसमध्ये तुमची बाकी किती उरते बघा. बाकी किती उरते? 39. मला पूर्ण खात्री आहे तुमचं उत्तर येऊन गेलं. तर फक्त आपल्याला आता काय चेक करायचं आहे की आपला जो भाजक नंबर 2 आहे तो 17 आहे. 17 ने 357 ला निशेष भाग जातोय का? जातोय. 17 दुने 34 खाली उरतील 1. 17 एक 17. म्हणजे आपली नवीन बाकी जर तुम्हाला शोधायची असेल, नवीन बाकी शोधण्यासाठी पूर्वीची जी पण बाकी आहे 39 त्याला 17 ने भागून टाका. 17 दुने 34 तर खाली किती उरतील? 5. म्हणजे जर त्या संख्येला 17 ने भागितले असता बाकी 5 उरेल आणि जो आपला पर्याय क्रमांक 4 आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. पुढचा प्रश्न बघा. 97215 स्टार 6 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता येईल? 11ची विभाज्यतेची कोसटी फार युनिक आहे. थोडीशी वेगळी आहे. आणि ती करताना बघा ती चेक करण्यासाठी आपल्याला एकाआड एक संख्यांची बेरीज एक तर समान असावी लागते किंवा त्यांच्यामधला फरक हा 11च्या पटीत असावा लागतो. आता एकाआड एक संख्यांची बेरीज म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा मी या ठिकाणी एकाआड एक अंक घेतो म्हणजे 9चा एकाआड एक येणारा अंक 2, 2चा एकाआड एक येणारा अंक 5 आणि 5चा एकाआड एक येणारा अंक 6. या बेरजेला आपण समजा S1 नाव देऊ. ओके. ती बेरीज किती येणार आहे बघा. 9 अधिक 2 अधिक 5 अधिक 6. तर 11 आणि 11 ही झाली बेरीज. 22 बेरीज झाली. आता बघा दुसरी बेरीज कोणती येणार आहे? दुसरा एकाआड एक येणाऱ्या अंकांचा गट कोणता आहे? दुसरा एकाआड येणारा अंकांचा गट तुमचा 7 नंतर 1 येतोय, 1 नंतर स्टार येतोय. आता बघा S2 बरोबर 7 अधिक 1 अधिक स्टार म्हणजे किती झाले तुमचे? 8 अधिक स्टार. आता आपल्याला स्टारच्या जागी फक्त एक अंक पाहिजे. म्हणजे ही 22 आहे तर ही बेरीज 22 होणं शक्यच होणार नाही कारण स्टारच्या जागी आपल्याला एकच अंक पाहिजे. मग आपण काय म्हटलंय 11ची कसोटी एकाआड एक येणाऱ्या अंकांची बेरीज एक तर समान पाहिजे किंवा त्यांच्यातला फरक 11 यायला पाहिजे. आता ही बेरीज समान येणं तर शक्यच नाही म्हणून तो फरक आपण 11 आणण्याचा प्रयत्न करू. जर फरक 11 पाहिजे असेल तर ही टोटल मला 11 यायला पाहिजे कारण 22 वजा 11 मग 11 होतील आणि ही टोटल 11 येण्यासाठी स्टारच्या जागी येणारा अंक 3 असायला पाहिजे. म्हणून आपल्या या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघा 11ची कसोटी जर तुमची पाठ असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला या ठिकाणी असं करता येईल. तर या अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला नंबर सिस्टीमवर वेगवेगळे प्रश्न आपले जर कन्सेप्ट क्लॅरिटी असेल, कन्सेप्ट जर तुमचे चांगले असतील तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही कमीत कमी वेळात सॉल्व्ह करू शकतात. तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये काही शॉर्टकट्स तुम्हाला सांगितले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्या शॉर्टकट्सकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि त्याच्या मायक्रो नोट्स तुम्ही काढून ठेवा. आणि त्याच्यावर पुन्हा पुन्हा त्या वेळेस तसा प्रॉब्लेम आल्यावर तो शॉर्टकट यूज करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला कंटिन्युएशन इज अ मदर ऑफ मास्टर मी पुन्हा पुन्हा सांगतो. कंटिन्युएशन इज अ मदर ऑफ मास्टरी. एक गोष्ट तुम्ही सातत्याने करत राहिले तर ऑटोमॅटिक ती तुम्ही वापरायला सुरुवात करतात. आय होप तुम्हाला हे पर्टिक्युलर सेशन आवडलं असेल. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. मी या पर्टिक्युलर 2021 मध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये कमीत कमी 2 व्हिडिओज आपल्या सर्व परीक्षांच्या अनुषंगाने टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू व्हेरी मच.